जेव्हापासून गावाकडून आलो होतो, तेव्हापासून काही लॅबला जायचा मुहूर्त लागतच नव्हता. म्हणून आज म्हणलं फायनली लॅबला जावंच. म्हणून पहिला डबा भरला आणि लॅबला निघालो. तसंच आपला एसआरपीएफचा पेपर पण जवळ आलेला आहे. म्हणलं लॅबला जाऊन त्याचा थोडाफार अभ्यास करावा. पण लॅबला गेल्यावर अर्धा 1 तास तर पुस्तक सापडण्यातच गेला होता. 4 दिवस काही लॅबला आलो नाही, तर एक पण पुस्तक जागेवर राहिलं नाही. त्याच्यामुळे हृदय भाऊच्या टेबलवरून एक पुस्तक आणलं आणि त्याचाच अभ्यास करत बसलो. आता झाला होता अभ्यास करून, आता झालता आपल्या जेवायचा टायमिंग. पण जेवायला जायचं होतं आज आपल्याला हृदय भाऊच्या रूमवर. मी जायच्या आधी तिथं सगळी मंडळी जमा झाली होती. आज रूमवर काय नियोजन होतं ते मला आधीपासून काहीच माहित नव्हतं. पण जेव्हा हे ताट समोर आलं, तेव्हा अख्खं नियोजन मला कळलं. आता एकदा ताट समोर आलं म्हणल्यावर काही सुट्टी देत नाही. तसंच आजच्या नियोजनाचे अध्यक्ष आणि आचार्य हृदय शेठच होते. हृदय शेठने सगळं नियोजन तर लावलं होतं. पण आम्ही भाकरी करायला बसलो, की तेवढ्यात आम्हाला गॅसने धोका दिला. म्हणून मेसमध्ये जाऊन भाकरी घेऊन आलो आणि मस्तपैकी आजच्या नियोजनाचा आस्वाद घ्या. गावाकडे जाऊन इकडे तिकडे फिरून टाइमपास तर झालाच होता आणि लॅबला पहिल्या दिवशी आलो, त्या दिवशी पण टाइमपास झाला. म्हणून मग जेवण करून आल्यावर परत अभ्यासाला बसलो. दिवसभर मस्तपैकी अभ्यास केला आणि संध्याकाळी घरी रिटर्न आलो.